नमस्कार. आज आपण बनवत आहोत चिकन पॅटीस. तर लगेचच आपण रेसिपीकडे वळणार आहोत. चिकन पॅटीस बनवण्याकरिता मी इथे 1 किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे. चिकन व्यवस्थित स्वच्छ करून धुवून घेतलेलं आहे आणि ते आपण मॅरिनेट करून घेणार आहोत. चिकनच्या मॅरिनेशनसाठी आपण इथे 3 ते 4 टेबलस्पून दही घेतलेलं आहे. दही आणि मीठ लावून आपण हे चिकन मॅरिनेटसाठी ठेवून देणार आहोत. तर इथे आपलं चिकन मॅरिनेशनसाठी आपण झाकून ठेवत आहोत आणि त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. तर इथे आपलं चिकन मॅरिनेट झालेलं आहे. 2 तास झाले. तर गॅसवर एक जाड बुडाचं पातेलं आपण ठेवायचं आहे आणि मॅरिनेटेड चिकन आपण त्यामध्ये घालणार आहोत. पातेलं तापल्यानंतर आपण जे चिकन मॅरिनेट केलं होतं ते त्या पातेल्यामध्ये आपण शिजण्यासाठी घालत आहोत. सर्व चिकन व्यवस्थित आपण मॅरिनेट करून घेतलेलं आहे आणि ते आता आपण शिजवून घेत आहोत. सुरुवातीला गॅसची फ्लेम आपण हाय ठेवणार आहोत आणि हाय फ्लेमवर आपण चिकन शिजवून घेणार आहोत. चिकनला लगेचच अंगचं पाणी सुटतं, त्यामुळे 5 मिनटं झाकण ठेवून आपण हे चिकन हाय फ्लेमवर शिजवून घेत आहोत. 5 मिनटानंतर आपण झाकण उघडून पाहिल्यावर तुम्ही पाहू शकता चिकनला पाणी सुटलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आता आपण मीडियम करून हे पाणी सर्व आपण आटवून घेणार आहोत. इथे आपल्याला चिकन सर्व कोरडं करून घ्यायचं आहे. 10 मिनटं झालेली आहेत आणि चिकनचं सर्व पाणी हे आटलेलं आहे. तर आपण हे चिकन एका दुसऱ्या बोलमध्ये काढून घेणार आहोत आणि ते थंड होण्यासाठी आपण ठेवून देणार आहोत. चिकन थंड झालेलं आहे. आपण हे चिकन आता हाताने किंवा मॅशरच्या साहाय्याने आपण सर्व चिकनचे पीस मॅश करून घेणार आहोत आणि लगेचच गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्याच्यात मी 1 किलो चिकनसाठी 100 ग्राम बटरचा वापर केलेला आहे आणि सोबत आपण तेल देखील घालणार आहोत. बटर वापरल्यामुळे बटर फक्त जळू शकतं, त्यामुळे सोबत आपण तेल देखील वापरणार आहोत. जर तुम्हाला फक्त तेल वापरायचं असेल तरी देखील चालेल. बटर आणि तेल हे एकत्रित आपण गरम केल्यानंतर एक मीडियम आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे. बारीक कांदा आपण कापून घेतलेला आहे आणि सोबतच 10 ते 12 लसूण पाकळ्या देखील आपण बारीक कट करून घेतलेल्या आहेत. कांद्यासोबत आपण लसूण पाकळ्या देखील फ्राय करून घेणार आहोत. कांदा आणि लसूण सोनेरी रंगाचा परतून घेत असतानाच आपण त्यासोबतच मिरच्या देखील घालणार आहोत. 10 ते 12 आपण हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत, त्या देखील आपण ह्यासोबत घालून घ्यायच्या आहेत आणि एकत्रित ह्या तिन्ही व्यवस्थित परतून घेणार आहोत. त्यानंतर आपण काही पावडर मसाले इथे घातलेले आहेत. गरम मसाला, लाल तिखट, धने पावडर, हळद हे आपल्या चवीनुसार आपण घालायचं आहे. आपल्या चिकनची क्वांटिटी जेवढी असेल त्यानुसार आपण पावडर मसाले कमी किंवा जास्त इथे वापरणार आहोत. लगेचच आपण मॅश चिकन त्यामध्ये घातलेलं आहे आणि सर्व पावडर मसाले एकत्रित आपण चिकनला लावून घेऊपर्यंत परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर आपण त्यामध्ये 1 चमचा सोया सॉस देखील इथे घातलेला आहे. आणखी चव वाढवण्यासाठी आपण भरपूर कोथिंबीर देखील इथे घालायची आहे. जवळजवळ 1 जुडी कोथिंबीर मी स्वच्छ धुवून बारीक कट करून ह्या मिश्रणात घातलेली आहे. त्यानंतर आपण 3 अंडे घेतलेले आहेत, ते फेटून घेणार आहोत. आपल्याला पॅटीस बनवायचे आहे, त्यासाठी आपल्याला अंडे लागणार आहेत. चिकनचं हे मिश्रण थंड होत असताना ह्यामध्ये आपण मिक्स हर्ब्स देखील घातलेलं आहे. जवळजवळ मी 2 टेबलस्पून मिक्स हर्ब्स घातलेलं आहे आणि त्यानंतर मिरेपूड देखील इथे मी 1 टेबलस्पून घातलेली आहे. ह्यानी आणखी छान टेस्ट डेव्हलप होते. तसेच आपण पॅटीसच्या बाइंडिंगसाठी कॉर्नफ्लॉवरचा वापर देखील केलेला आहे. तर आपलं चिकनचं सर्व मिश्रण तयार झालेलं आहे. आपण एकत्रित करून हातामध्ये एक गोळा करून घेत आहे आणि वाटीसारखा आकार करून घ्यायचा आहे आपण पॅटीसचा. आणि पॅटीस वळत असताना चीज क्यूब मी त्यामध्ये घातलेली आहे. चीज स्लाइसमध्ये कट करून क्यूबमध्ये कट करून आपण घेतलेली आहे आणि प्रत्येक पॅटीसमध्ये चीज क्यूब आपण घातलेली आहे.
तर आपले पॅटीस इथे तयार झालेले आहेत. ते आपण अंड्याच्या स्लरीमध्ये डीप करून आपण ब्रेड स्क्रम्बनी कोट करून घेत आहोत. एकानंतर एक असे सर्व पॅटीस आपण ब्रेड स्क्रम्बनी कोट करून घेणार आहोत. तर आपले पॅटीस इथे तळण्यासाठी तयार झालेले आहेत. सर्व पॅटीस ब्रेड स्क्रम्बनी मी कोट करून घेतलेले आहेत. आपण लगेचच गॅसवर पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि पॅटीस आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत. चिकन शिजलेलं असल्यामुळे आपण शॅलो फ्राय करून घेत आहोत. तर तुम्ही पाहू शकता एकानंतर एक मी सर्व पॅटीस शॅलो फ्राय करून घेत आहे. मीडियम टू स्लो फ्लेम गॅसची ठेवून आपण हे पॅटीस छान शॅलो फ्राय करून घेणार आहोत. अलगद हाताने आपण हे पॅटीस शॅलो फ्राय करून घेत आहोत. तुम्ही पाहू शकता छान सोनेरी रंग पॅटीसला आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे हे पॅटीस आपले इथे तयार झालेले आहेत. एकदम ज्युसी आणि सॉफ्ट आणि वरून क्रिस्पी असे आपले पॅटीस इथे तयार झालेले आहेत. तर तुम्ही हिरवी चटणी, सॉस, मेयोनीज किंवा पाव कशाबरोबरही तुम्ही अशा प्रकारचे पॅटीस बनवू शकता आणि खाऊ शकता. थँक्यू.